शकतो भाभा रुग्णालयात सध्या ज्या ठिकाणी जखमींवरती उपचार सुरू आहेत त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी हिरा ढाकणे आहेत। हिरा, खरं म्हणजे हा अपघात अत्यंत भीषण होता आणि यामध्ये जवळपास 17 जण जे आहेत ते गंभीर जखमी आहेत आणि त्यापैकी जे आहेत ते 3 जणांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। सध्या भाभा रुग्णालयात ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती कशी आहे? नक्कीच सचिन, मी आता भाभा रुग्णालयाच्या बाहेर बघू शकतो की हे भाभा रुग्णालय आणि या परिसरामध्ये जे जखमी झाले त्यांना या ठिकाणी उपचारासाठी आलेले अतिशय रुंद गल्ले आहेत, त्यामुळे जे नातेवाईक आहे त्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली, त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेले आहेत। त्यासोबत जे काही रुग्ण आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी आणण्यात आले की आणण्यासाठी जे काही वाहतूक खोळंबली जाते त्यासाठी सुद्धा बघू शकतो या ठिकाणी जे काही जखमी त्यांना सुद्धा स्ट्रेचरवर आणण्यात आलेले आहेत। पोलिसांकडून वारंवार आव्हान करण्यात जात आहे की या भागात कुठलाही बंदोबस्त ठेवणं गर्दी करू नका। जे काही नागरिक आहेत ते बघण्यासाठी आलेले त्यांना पोलीस हे करण्याचा प्रयत्न करतायत। आपल्यासोबत मी जखमी त्यांच्यासोबत पण कधी झाला तुमचा अपघात आणि कसं झालं? तुम्ही होते बसमध्ये, काय होते, कसं झाला बसमध्ये अपघात? वही बस वाले, वही बस। कितने लोग बस में नहीं थे, मैं नीचे थे। नीचे 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 लोग, कितने लोगों को लगा आपके सामने? बहुत आदमी के लगा। तर बघू शकतो सचिन, हे जे रस्त्यावरचे जे चालक लोक होते त्यांना सुद्धा या ठिकाणी लागलेले आहेत आणि त्यांना उपचार सुरू आहे। जवळपास यामध्ये 3 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि 17 लोक जखमी झाले। या परिसरामध्ये गर्दी झाली मोठ्या प्रमाणात, त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। जे लोक रस्त्यावरती येतात त्यांना रस्त्यावरून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो, जेणेकरून ते रुग्णवाहिका यांना कुठलाही अडथळा होणार नाही। बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी ही येते आणि त्यांना पांगवण्याचा प्रयत्न पोलीस ते करतात। संपूर्ण परिसरामध्ये छावणीचं स्वरूप आलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 17 जणांवरती आतमध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती आपल्याला मिळाली आहे। आतमध्ये जाऊ दिले जात नाहीत। पोलिसांकडून वारंवार आवाहन केलं जातं या संपूर्ण रस्ता मोकळा करून द्यावा, कारण की मार्केटमधला एरिया असल्यामुळे या ठिकाणी गर्दी नेहमी असते। त्या गर्दी टाळण्यासाठी पोलिसांकडून आवाहन केलं जातं की या ठिकाणून या लोकांना पांगवण्याचा प्रयत्न केला जातो। मोठ्या प्रमाणावरती जे लोक जखमी झाले त्यांचे नातेवाईक असतील या ठिकाणी हे रुग्णालयाच्या बाहेर गर्दी करतात आणि त्यांना बाहेर जाण्यासाठी पोलीस सांगतायत। संपूर्ण परिसरामध्ये बघू शकतो पोलिसांच्या गाड्या आहेत, पोलीस मोठ्या प्रमाणात इथं आलेले आहेत आणि भाभा रुग्णालयाच्या बाहेरची आत्ताची स्थिती ही आपल्याला पाहायला मिळते। सचिन, हिरा, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। सध्याची जी आपण दृश्य